आई, ए आई. अगं बाई जावे बापू बरं आहे का? हाय हाय आई बरं आहे. तुम्ही कसं आहे? बरं आहे बाळा. हे घ्या पाणी. हाय बघा आम्ही पण बरं आहे सगळेजण. हे एक नंबर होतं आई जेवण. होय आई, जेवण एकदम मस्त बनवलेलं बघ. आमरसपुरी सगळं एवढं कधी बनवलीस ग? छान झालतं. बर सासूबाई निघतो आम्ही आता. अहो थांबा लगेच कुठं चाललायचा? अहो धोंडा महिना आहे ना, तुमच्यासाठी अंगठी केल्या बघा. हे घ्या. हे घे. हे तुझ्यासाठी आहे साडी आणि हे तुमच्यासाठी कपडे. कशाला सासूबाई खर्च करतायचा? लग्नात मस्त दिलंय तुम्ही. अहो जावे बापू धोंडा महिना आहे ना, आणि धोंडा महिन्यात जावायला वाण द्यायलाच लागतं या. आणि असं म्हणताय तुम्ही, खरं माझ्या पुरगीला तुम्ही किती चांगलं सांभाळायचा. नाहीतर किती तर तक्रार करत्या, तुमच्या पुरगीला हे येत नाही, तुमच्या पुरगीला स्वयंपाक येत नाही, धुणं नीट धुत नाही, किती तक्रार करते सासवा. पण तुमच्या आई तसं काहीच करत नाही बघा. माझ्या पुरगीला सांभाळून घेतल्या. खरंच मला काहीच काळजी वाटत नाही माझ्या पुरगीची. म्हणून बघा तुम्हाला किती पण करेल का ना तेवढं कमीच वाटतंय मला. पुरगीने माझ्या कधीच तक्रार केली नाही. कधी फोन आला तर हसत खेळतच असत्या. तुम्ही कसं गोळा मिळून राहता सगळेजण, हेच आनंद बघून मला लई भारी वाटतंय बघा. असंच राहावा. अगं आई, माझ्या सासूबाई आहेत की नाही, त्यांच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये मला काहीच फरक वाटत नाही. अगदी आईसारखं माझ्यावर माया लावतात बघ. आणि सासरे तर त्यांचं तर काही विचारूच नकोस. लई माया करतात ग माझी. म्हणून आमच्या घरात अजिबात भांडण होत नाहीत. आम्ही सगळे आनंदात राहतोय. अहो सासूबाई, सोन्यासारखी पुरगी दिल्या मला. या सोन्याची काय गरज आहे मला? अगं बाई तुमच्या जोडीला कुणाची नजर लागू नये बाई. शिस्तीत जावा काय, आणि गेल्यावर मला फोन करा आणि आईला सांगा मी विचारतो म्हणून. हा